आहे दया क्षमा शांती देते देवा देवा जाते देते देवा देवा शांती देते देवा देवा जाते दया क्षमा शांती देते देवा देवा जाते देते देवा देवा शांती देते आला का बघता काय एकदा टाळ्या वाजवा की जिथं अमोल महाराज आहेत तिथं काही कमी नसतं. जिथं अमोल महाराज आहेत तिथं दुसरा कोणताच गायक काहीच करीत नाहीत, कारण करे हे आहेत. अमोल महाराज करे. वा दया क्षमा शांती तेथे महाराज एक काना फक्त बाजूला काढायचा, एक काना बाजूला काढा. तेथे देवाची वसती, देवाची वसती. देव तिथंच आहे. कुठं? जिथं दया आहे तिथं देव आहे. अपराधाला क्षमा करण्याची वृत्ती जिथं आहे तिथं देव आहे. आणि डोंगरा एवढं दुःख अंगावर कोसळलं तरी सहन करण्याची शीलता जिथं आहे तिथं देव आहे. राजा हे मामांच्या अंतःकरणामध्ये होत. लोकांनी यावा जवळ आणि सांगा. त्यावेळेस मामांनी असं पटांगणात उभा राहावा आणि आकाशाकडे पाहावा. काय रुबाबच वेगळा होता, रुबाबच वेगळा होता. कपाळ भंडारी भरलेला असायचं, खांद्यावर नेहमी कांबाळ असायची आणि हातात नेहमी काठी असायची. भंडारा कपाळे हाती भोंगडन गाठी, भंडारा कपाळे हात भोंगडन गाठी. राखीतो मेंढर बाळ मामाचे जाती, राखीतो बाळ मामाचे जाती. भंडारा कपाळे हाती भोंगडन गाठी, भंडारा कपाळे हाती भोंगडन गाठी. राखीतो मेंढर बाळ मामाच्या जाती, राखीतो मेंढर बाळ मामाच्या जाती. राखीतो मेंढर बाळ मामाचे जाती, राखीतो मेंढर बाळ मामाचे जाती. राखीतो मेंढर बाळ मामाच्या जाती, राखीतो मेंढर बाळ मामाच्या जाती. अति सुंदर, अति सुंदर. कपाळाला भंडारा मामांचा असावा, खांद्यावरती मामाच्या हातामध्ये काठी मामाने घ्यावी आणि मेंढी माईची आई बाबा नित्य नांदावी. अरे तीच मूर्ती माझ्या. एका मला कोणी सांगितलं का? कोणीच नाही सांगितलं, पण शेजारच्या बाळूमामाने हळूच माझ्या बुद्धीला स्पर्श केला आणि हे वाचेतून बोलायला लावलं. विठाला 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 विठाला. महाराज ही कपाळाच्या भंडाऱ्याची ताकद आहे. अरे ज्याच्या कपाळाला बारो मामाचा भंडारा लागला, अरे त्याच्या पुढे काळ सुद्धा गुलाम होतो. राजा काळ सुद्धा गुलाम होतो. ज्याच्या खांद्यावर मामाच्या नावाची घोंगडी आहे, बसू द्या त्याने त्या घोंगडीवर आणि करू द्या मामाचं चिंतन. जोपर्यंत सूर्य चंद्र तोपर्यंत त्याची ख्याती जग गायल्याशिवाय राहत नाही. राजा गायल्याशिवाय. हातातल्या काठीत तितकी ताकद आहे, कपाळाच्या भंडाऱ्यात तितकी ताकद आहे आणि खांद्यावरच्या घोंगडीत तितकी ताकद आहे. किती हातातली काठी हातात आणि आकाशाकडे पाहून काठी फिरवली. जगातला पहिला हा भक्त आहे.
की एवढं मोठं धाडस केलं त्याने.